नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीमधील अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. कोणतं समीकरण ठरणार याची उत्सुकता. हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन. राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढांसह नेत्यांचीही उपस्थिती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन. हुतात्मा स्मृती दिनानिमित्त ठाकरेंकडून अभिवादन. काही लोक उठ सूट दिल्लीत जातात. पुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर शिंदेंनी ठाकरेंच्या टीकेवर बोलणं टाळलं. शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी. आरोप प्रत्यारोप होताच राहतात आणि पक्षबांधणीचे काम सुरूच ठेवा. महायुतीच्या नाराजीनट्ट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक आज येणार एकाच मंचावर. नवी मुंबईच्या नेरूळमधल्या शिवरायांच्या पुतळ्याचं दोघांच्या हस्ते अनावरण. पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई. आरोपी शीतल तेजवणीची 4.5 तास चौकशी. मोठे खुलासे होण्याची शक्यता. मालेगावमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कोर्टाबाहेर महिला आक्रमक. आरोपीला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं. अल फलाह विद्यापीठाचे 200 डॉक्टर यंत्रणांच्या रडारवर. 2008च्या अहमदाबाद स्फोटानंतरही विद्यापीठाचं नाव आलेलं चर्चेत. रडारवर आलेल्या डॉक्टरांची होणार चौकशी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना. G20 शिखर परिषदेत ग्लोबल साऊथच्या मुद्द्यांवर होणार सखोल चर्चा. वाशिम जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय. उपजिल्हाप्रमुखांसह 20 पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं नागोराव ठेंगडेंनी म्हटलंय. बीडमध्ये एमआयएमनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत दुचाकी रॅली काढली. दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ओवेसींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. गेवराई नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात भाजप उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मतदारांना धमकावल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. भाजप पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्यांच्या खुंट्याला बांधला असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. विरोधी उमेदवाराला दमदाटी केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. बुलढाण्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या उमेदवारानं अर्ज भरलाय. पोलीस संरक्षणामध्ये येऊन निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यानं अर्ज भरला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विशाल काकडेला उमेदवारी देण्यात आली आहे. पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विशाल काकडेवर आहे. भुसावळमधील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये आगामी निवडणुकांसाठी नियुक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनची हाताळणी तसंच कंट्रोल युनिट जोडण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी हे मार्गदर्शन केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार यादीमध्ये 92,000 दुबार मतदार असल्याची बाब समोर आली आहे. 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत या याद्यांबाबत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात नाशिक जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मालेगाव शहरातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी आणि नागरिकांनी मालेगाव बंदची हाक दिली आहे. मालेगावच्या डोंगराळे अत्याचार प्रकरणातील आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपीचं कुणीही वकीलपत्र घेतलं नाही अशी माहिती सरकारी वकील संजय सोनावणे यांनी दिली आहे. मालेगावच्या डोंगराळेमध्ये मनोज जरांगे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान कुटुंबानं नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेला तातडीनं न्याय मिळाला नाही तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय. मंत्री नरहरी झिरवळ यांनी डोंगराळेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे आणि झिरवळ यांच्यामध्ये चर्चा झाली. जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरोपीचा तातडीनं एन्काउंटर करावा अशी मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमधील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्यावर खरेदी विक्रीचा दस्त चुकीच्या पद्धतीनं नोंदवल्याचा आरोप आहे. दरम्यान इतर 21 आरोपींनी देखील अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे.
वसई विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणात शिक्षिकेला 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर शाळा प्रशासनावर देखील कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. 3 दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांच्या चकमकीमध्ये देशातला सर्वात मोठा माओवादी हिडमा ठार झाला होता. हिडमावर त्याच्या मूळगावी पूर्वत इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हिडमाच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातल्या 50 पेक्षा जास्त गावातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील समावेश होता. काका मला वाचवा असं म्हणत राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लीन झालेत असं म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटलांवर टीका केली. मुळशी तालुक्यामध्ये ओबीसी बहुजन महासंघाचा मुळशी पॅटर्न मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ओबीसी समाजाच्या हक्काचं संरक्षण आणि आरक्षण टिकवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. ओबीसींची स्वाभिमानाची लढाई कुणीही थांबवू शकत नाही असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांसह इतर राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडे त्यांनी राजीनामा पाठवला. प्रकृतीचं कारण देत सलील देशमुख यांनी राजीनामा दिला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरलाय. आज संध्याकाळी 5 वाजता शिवरायांच्या पुतळ्याचं एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. हिवाळी अधिवेशनात शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भूमिका मांडणार असल्याचं उमाताई खापरे यांनी म्हटलंय. अद्यापही अंमलबजावणी न झाल्यानं त्यांनी हे वक्तव्य केलं. मुंबईत मंत्रालयात एका तरुणानं गोंधळ घातला. कणकवलीमध्ये जमीन मोबदला प्रकरणात भावाची हत्या झाल्यानं पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप करत या तरुणानं हा गोंधळ घातला. जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचं म्हणत त्यानं मदतीची मागणी केली. वरळी बीडीडी चाळीतील काही रहिवाशांना ठरलेल्या मूळ जागेवर नवीन सदनिका न देता त्याच प्रकल्पाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या इमारतींमध्ये सदनिका देण्यात येणार आहेत. यावरून रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी म्हाडाविरोधात आंदोलन केलं. नांदेडच्या बोधडी गावात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. शेतीमालाची खरेदी हमीभावानं करण्याची मागणी करण्यात आली आहे. तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिर्डीच्या अकोले शहरात नागरिकांनी आंदोलन केलं. नागरिकांना मारहाण करणाऱ्या आमदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई महानगरपालिकेसमोर शिवरायांच्या स्मारकावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. येत्या 2 दिवसात शिवरायांचा पुतळा खुला करण्याची मागणी करण्यात आली. जालन्याच्या अंबड चौफुलीत माजी सरपंचाची लोखंडी रॉडसह तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून यात 4 जणांचा समावेश असल्याचं समोर आलंय. या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट असून बाबासाहेब सोमधाने असं हत्या झालेल्या सरपंचाचं नाव आहे. अमरावतीमध्ये भरधाव कारचा अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारनं 4 जणांना धडक दिली. कारचालक तरुणीनं मद्यप्राशन केल्याचं समोर आलं असून अपघातानंतर संतप्त नागरिकांनी या कारची तोडफोड केली आणि कारचालक तरुणीला महिलांनी मारहाण केली. खंडणीसाठी पवनचक्कीच्या कार्यालयामध्ये घुसून सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली. 2 लाखांच्या हप्त्याची मागणी करत दरोडी इथे राष्ट्रवादीच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. नागपूरच्या खामला परिसरातून पोलिसांनी 1,71,000चा मुद्देमाल जप्त केलाय.